बाबांचं जीवन काय सांगायला पाहिजे द्या. सद्गुरू जनार्दन स्वामींचं जीवन तसंच आचार विचार आणि सदाचार संपन्न देव. शुद्ध साधुत्व, फलाहार, त्रिकाल स्नान, दररोज श्रीमद भगवद्गीतेचं पठन, दररोज 1 अध्याय 2 अध्याय वाचूनच झोपणार, दररोज 15 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्याशिवाय राहणार नाही देह. आणि म्हणून कुठेही सत्संगाला एक श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक घेतात आणि त्यावर अजून 15-20 ओव्या वाचून आणि असं बाबांचं प्रवचन असतं द्यावं. हजारो लाखो ठिकाणी पालखीच्या सोहळ्याच्या रूपानं कोणत्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा आणि विशेष म्हणजे माऊलीचा आणि तुकोबरायांचा, सगळ्या आपल्या वारकरी सम्राट सर्वांचा प्रचार आणि प्रसार बाबा करता हे द्या हो. सर्व मंडळी म्हणतात वा बाबांचं खूप बाबा देवा हो. हे तपोपूत आहे. तपश्चर्याची जी वाणी असते ती आपण ऐका द्या हो. सांगणाराचं भरणा भरपूर असतं द्यावं, सांगणारे काही कमी आहे. पण आजच्या अनुभवाविन बडबडते. अनुभव नसेल आणि कवळ्याच्या कवळ्या सांगत असेल तर ती बडबडे द्यावं. म्हणून संतांची वाणी कशी असते द्या हो, ही प्रासादिक वाणी आहे. अनेक संतांनी बाबांना वर्णन केलं की तुमची प्रासादिक वाणी देव. दररोज साधनेमध्ये सकाळी 3 तास, दुपारी 3 तास, संध्याकाळी 3 तास, असं 3-9 तास आणि साधनेमध्ये असतात. अनेक ऑपरेशन बाबांचे झाले साधनेमुळे द्या हो. लोकांना वाटतं हे काय साधूंना ऑपरेशन, साधूंना दुखणं म्हणजे तुमच्यासारखे नाही का आम्हाला काय वेगळं आहे का काही द्या हो. आणि म्हणून प्रत्येकाला यातून जावंच लागतं द्या हो. म्हणून एवढा त्रास असताना सुद्धा आपल्यासाठी जगाच्या कल्याणा संतांची विभूती आणि देह कष्टविती परोपकारी या तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे द्या हो. देहाला कष्ट किती जरी झाले तरी चालन, पण आपला समाज हा उत्कृष्ट झाला पाहिजे आणि समाज या कल्याण झालं पाहिजे. विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांछिरत होती लोक. असं या ठिकाणी आपण सर्वांनी शांत बसून सर्व इंद्रियाचे कान करून आपण श्रवण करायचे. अशा सर्वांच्या चरणी, सर्व वारकऱ्यांच्या चरणी, सर्वांच्या चरणी दंडवत.